विशाल, कॉम्पिटिशन आणि हेटरेटमध्ये डिफरन्स असतो. आय हेट दीपाली, आय हेट तन्वी. अरे दुकानात सेल्ससाठी असे शब्द तुम्ही वापरले. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राला आवड? हो, तुम्हाला हे जर असे एक्सप्रेशन करायचे असतील ना तर आज भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. अप अँड गो. बंद करा. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं चालू आहे. भाऊच्या धक्क्यावरती जे काही झालं तुम्ही बघितलं असेल, पण आज काय भाऊच्या धक्क्यावर जे होणार आहे त्यावरती आपण बघणार आहे. जे काही दोन प्रोमो आलेत त्याबद्दलच बोलणार आहे. आणि जे मागच्या सीझनमध्ये जे काय मागच्या आठवड्यामध्ये रुचिता आणि विशालने जे काही गोंधळ घातलाय त्यावरतीच बोलणार आहे मित्रांनो. कारण की असं कसं होऊ शकतं, जे बिग बॉसच्या घरामध्ये एकीकडे भांडणाचं वादळ चालू आहे तर दुसरीकडे प्रेमाचं वादळ चालू आहे मित्रांनो. या प्रेमाच्या वादळामध्ये ह्या रुचिता आणि विशालची जोडी मला वाटतं ते शोभून दिसते. कारण की या जोडीनं जे काही सदस्याबद्दलचा गेम खेळलाय, ते जे काही त्यांच्या विरुद्ध बोललेलं आहे ते खूपच वाईट आणि ते कुणालाही आवडलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये तर कुणालाही आवडलं नाही. त्यामुळेच रितेश दादाने भाऊच्या धक्क्यावरती यांची घेतली आहे शाळा. तर या शाळेमध्येच रुचिताला डायरेक्ट थू म्हणजे रुचिताने जे काही सदस्याला घरातल्या सदस्यांना थू 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 केलेलं आहे, जे सगळीकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच जण गुटखा वगैरे खातात, ते असं पुचुक 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 केल्यासारखं रुचितानं बिग बॉसच्या घरामध्ये थू 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 केलेलं आहे मित्रांनो. तर हे पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर डायरेक्टली भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादाने सांगितलं की हे कोणत्या आईला असं थू थू केलेलं आवडेल. आणि हे नखरे वगैरे करायचं असेल ना तू बाजूला जाऊन कर. डायरेक्टली बिग बॉसमध्ये म्हणजे डायरेक्टली भाऊने सांगितलं बंद करा. इथेच रुचिताला बोलायला चान्स सुद्धा दिले नाही. भाऊच्या धक्क्याच्या तिला बाजूला बसवलेला आहे मित्रांनो. तिला बिलकुलही जवळ बसू दिलेलं नाही. आणि एकीकडे स्मार्टनेसचा गेम खेळणारा किंग जर आपण बोलत असेल, म्हणजेच मी कुणाबद्दल बोलतोय ते तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो. स्मार्टनेसचा किंग आणि बॉडीचा शो ऑफ करणारा म्हणजेच विशाल बद्दल बोलतोय. विशाल एकदम गेम स्ट्रॉंगपणे खेळत होता, पण थोडासा लव ट्रँगल आल्यामुळे त्याला वाटत होतं की मी थोडा वीक पडेल, म्हणून तो रुचिताला लांब जायला सांगत असं XYZ बोललेलं होतं. पण त्याचमध्ये तो पण बोलतोय तन्वीला आणि दीपालीला हे तर सेल्समॅन गर्ल आहेत. सेल्समॅन गर्ल, अरे काय बोलतोय, कुठं बोलतोय, कोणत्या भाषेत बोलतोय सेल्समॅन गर्ल, हे काय बोल. इतक्या वेळेस आम्ही विशालला चांगल्या प्रकारे समजत होतो, पण विशालची बोली भाषा आता खरी पर्सनॅलिटी बाहेर येते. याची खरी पर्सनॅलिटी विशालची आता बाहेर येते. या भाऊच्या धक्क्यावरती विशालला सुद्धा वॉर्निंग दिलेलं आहे की हे तू काय चांगल्या प्रकारे भाष्य म्हणजे बोलणं झालेलं नाही मित्रांनो. आणि एकीकडे रोशन आणि राखी यांच्यात थोडासा वाद झाला, पण त्या ठिकाणी जेव्हा रोशनची हकीकत कळाली त्यावेळेस राखी बोलली की तू हमाली करतोयस, लालत आहे या गोष्टीवर, तुझे एवढे फॅन फॉलोअर्स आहेत तरी तू फक्त 5,000 किंवा म्हणजे जे काय प्रॉडक्ट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट असो, ऍड्स असो त्यांचे करतो, तू फक्त 5,000 घेतोय. 5,000 घेण्यापेक्षा तू या शोच्या बाहेर जर गेलास तुझी ब्रँड व्हॅल्यू वाढेल. तू यानंतर तू 1 ते 2 लाख रुपये चार्ज कर, असं समजावून राखीने सांगितलं. राखी कितीही तोंडाने खडतर असो, भांडणारी असो, या तोंड देणारी असो कोणत्याही मुद्द्याला, तरीही ती रोशनला चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचं काम राखीने केले. त्याबद्दल राखीला खूप खूप धन्यवाद. कारण की रोशन दादाला आतापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये फक्त कठपुतली सारखंच नाचवत होते, ते म्हणजे टीम लीडर टोळीतला विशाल हा त्यांना नाचवतोय आणि तो गेम खेळतोय असं सगळ्यांना वाटते. तर राखीने खूप प्रकारे या हप्त्यामध्ये जेव्हा राखीची एंट्री झाली तेव्हापासून सगळ्यांचे गेम बदलल्या गेलेले आहेत मित्रांनो. तर राखी प्रत्येक सीझनला हेच काम करते, सगळ्यांचे गेम बदलण्यात. राखी जरी विशालला आधीपासून ओळखत असली तरी ती त्याच्याकडून न खेळता ती बाकीच्यांसोबत टीम अप करून खेळते, सगळ्यांना समजून सांगते. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? व्हिडिओ खूप मोठा होते मित्रांनो, धन्यवाद. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बिग बॉस चाहते असाल तर हे व्हिडिओ तुमच्या चाहत्यांना शेअर करा, म्हणजेच आवडत्यांना. एवढंच मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.